विल्सन पाटोळे सुद्धा आहे देवाचं वचन वाचण्यासाठी पुण्याहून जॉईन झालेले आहेत. त्यांच्याबद्दल देखील आपण प्रभूची स्तुती, प्रभूचं गौरव करूया प्रियांनो. आपल्या मालिकेमध्ये आपण पुढे जात असताना आजचा जो विषय आहे तो आहे जिवंत की धार्मिक. तर या विषयावर काही गौरवी विचार आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रभूच्या वचनाच्या सहाय्याने. आणि आपण देवाचे उपकार मानूया की प्रभूने आम्हाला ही संधी दिलेली आहे आणि जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत आम्ही ती साधून घेणं फार गरजेचं आहे. तर मी विनंती करतो बंधू विल्सन पाटोळे यांना, आणि तुम्ही देखील सर्वजण देवाचं वचन त्यांच्या सोबत उघडू शकता. यहुदाचं पत्र, यहुदाच्या पत्रामध्ये किती अध्याय आहेत बरं, कोणाला सांगता येईल? यहुदाच्या पत्रामध्ये अध्याय किती आहेत, कोणाला सांगता येईल का? एकच आहे. एकच अध्याय आहे, बरोबर. खूप छान, खूप छान. यस यस यस. आणि हा अध्याय कुठे आहे बरं, माहिती आहे? यहुदाचं पत्र कुठे आहे? कोणाला सांगता येईल यहुदाचं पत्र कुठे आहे? प्रकटीकरणाच्या अगोदर. प्रगतीकरणाच्या अगोदर, अगदी बरोबर. आणि आपण प्रभूची स्तुती करूया. येऊया बंधू स्वप्नील यांनी उत्तर दिलेलं आहे. प्रगटीकरणाच्या अगोदर यहुदाचं पत्र आहे, पहिला अध्याय 17, 18, 19 ही 3 वचनं आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रियानो, तुम्ही तुमच्या बायबलमध्ये काळजीपूर्वक पहा. बंधू विल्सन पाटोळे आपल्यासाठी पुण्यावरून हे 3 वचनं वाचणार आहेत. ब्रदर विल्सन, कृपया तुमचा माईक ऑन करा आणि ही 3 वचनं वाचा. यहुदाचं पत्र 17वं वचन, 18वं वचन आणि 19वं वचन कृपा करून वाचा. परंतु प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची ज्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा. ते तुम्हाला असे सांगत असत की शेवटल्या काळी आपल्या कुवसनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील, ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यांना पवित्र आत्मा नाही अशी आहेत. हा, फार महत्वाचं वचन आहे प्रियांनो. आणि त्याची सुरुवात करताना यहुदा जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा तो प्रेषित, त्याने अतिशय सुंदर रीतीने सुरुवात केलेली आहे, प्रियजन हो. तर ही वचनं जी आहेत प्रियांनो, ही देवाने त्याच्या लेकरांना त्याच्या प्रीतीपोटी ही सांगितलेली आहे. प्रियांनो, देवाची प्रीती आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि देव या ठिकाणी सांगत आहे की त्याच्या वचनांची आठवण ठेवा. ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, कारण शेवटच्या काळामध्ये अशा प्रकारची लोक येतील. कशा प्रकारची लोक येतील ते त्याने सांगितलेले. ते आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी असतील, कुटाळ माणसं असतील प्रियांनो, ती फूट पाडणारी असतील, ती देहबुद्धीची असतील. आणि काय सांगितलंय शेवटी? काय सांगितलंय नाही माहिती? ज्यांना पवित्र आत्मा नाही अशी ती आहेत. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. तर हा जो भाग आहे प्रियांनो, मी विचार करत असताना, मी प्रार्थना करत असताना प्रभूने या भागाचं मला ओझ दिलेले आहे. असे देखील लोक आहेत की ज्यांना पवित्र आत्मा नाहीये, आणि असे देखील लोक आहेत ते पवित्र आत्मा नसल्यामुळे ते देहबुद्धीचे असतात, कुवासनाने चालणारे असतात, फूट पाडणारे असतात आणि अशा प्रकारची कामं करणारे असतात. प्रियांनो, बघा, 3 महत्वाच्या गोष्टींमध्ये आपण हा विषय पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि फार महत्वाचे आहे. 3 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि हाताच्या बोटांवर आपण ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जितका वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेमध्ये. सगळ्यात मोठी शोकांतिका आपल्या ख्रिस्ती समाजाची काय माहिती आहे का? आपल्या ख्रिस्ती समाजाची एक मोठी शोकांतिका अशी आहे की लोक स्वतःला जिवंत समजतात, परंतु ते प्रत्यक्षात मरण पावलेले आहेत, मृत अवस्थेमध्ये आहेत. आणि ही जी शोकांतिका आहे प्रियांनो, त्याकडे आम्हाला दुर्लक्ष करता येत नाही. ही फार गंभीर गोष्ट आहे प्रियांनो. तुम्हाला माहिती आहे, प्रगटीकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एका मंडळीला जे शब्द वापरले ते फार गंभीर आहेत. आणि जर तुम्ही 2 पानं उलटून प्रगटीकरणामध्ये गेलात आणि त्याचा 3रा अध्याय काढला, ब्रदर विल्सन आपल्यासाठी वाचणार आहेत हे वचन पुन्हा. आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये सार्दिस येथल्या मंडळीला बघा प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे. प्रगटीकरण 3रा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. जे लोक घरी आहेत ते आपलं बायबल उघडून पाहू शकतात. जे लोक बाहेर आहेत त्यांनी फक्त ऐकण्याचं आणि बारकाईने काळजीपूर्वक ऐकण्याचं काम करावं. ब्रदर, कृपा करून ते वचन वाचा. प्रगटीकरण 3रा अध्याय पहिलं वचन. सार्दिस येथील मंडळीला, मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत
हम्म, व 7 तारे आहेत. तो हम्म, असे म्हणतो, हम्म. तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. हा, तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. हा, बघा फार गंभीर गोष्ट आहे है ना. आपल्याला काय पाहायला मिळतं बघा, प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीतल्या लोकांना काहीतरी गंभीर सांगत आहे. आणि प्रभू असं म्हणतो की तुझी कृत्य मला माहिती आहेत. प्रभूला काही सांगायची गरज नाही, तुम्ही काय कामं करता आणि कशा प्रकारे तुम्ही ऍक्टिव्हिटी करता, किती ऍक्टिव्ह आहात, ते प्रभूला सगळं माहिती आहे. परंतु प्रभू काय म्हणतो माहितीये का, प्रभू असं म्हणत आहे, तू जिवंत आहेस असं तुझ्याविषयी म्हणतात. कोण म्हणतं? लोक म्हणतात. आणि लोकांना समजत नाही प्रियांनो, आणि लोक ऍक्टिव्हिटी बघून या निष्कर्षापर्यंत येतात की हा, हे लोक एकदम लाईव्हली आहे, हे जिवंत लोक आहेत, हे लाईफ यांच्यामधून दिसतं. खरंच दिसतं का? प्रभू असं म्हणतो की तू जिवंत आहे असं तुझ्याविषयी म्हणतात, पण प्रभूचा निष्कर्ष काय, प्रभूचा अनुमान काय आहे प्रियांनो? आणि प्रभूने काय म्हटलेलं आहे त्याच्यानंतर? प्रभूचं मत काय? प्रभू असं म्हणतो, तू मेलेला आहेस. किती गंभीर गोष्ट आहे बरं. लोक काय तुमच्याविषयी बोलतात, लोक काय कन्क्लुजन काढतात, लोक कुठल्या अनुमानापर्यंत पोहोचतात, त्याच्यावर कधी जाऊ नका. माझा प्रभू काय म्हणत आहे, माझ्या प्रभूच्या दृष्टीने मी कसा आहे, माझा प्रभू माझ्याविषयी काय म्हणतो, हे फार महत्वाचं आहे प्रियांनो. आणि जर प्रभू असं म्हणत असेल की तू मेलेला आहेस, तर ते फार गंभीर आहे प्रियांनो. हं? तुम्हाला स्वतःविषयी जे काही वाटतं प्रियांनो, ते या ठिकाणी जमेस धरलं जात नाही. देवाला काय वाटतं ते महत्वाचं आहे प्रियांनो. आणि तुमचं मत आणि देवाचं मत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, लक्षात घ्या. आणि ही गोष्ट ज्यांच्या लक्षात येते प्रियांनो, खरोखर ते धन्य लोक आहेत. म्हणजे बाहेरून तुम्हाला बाहेरून तुम्ही प्रतिष्ठित दिसत असणार, हं? बाहेरून असं वाटत असणार की हे लोक चांगले विश्वासणारे आहेत, हे लोक सक्रिय आहेत, हे लोक धार्मिक आहेत. हं? म्हणून तर आपलं शीर्षक, आजचं शीर्षक काय बरं, जिवंत की धार्मिक? म्हणून बाहेरून आपण धार्मिक दिसू शकतो, बाहेरून आपण विश्वासणारे वाटू शकतो, आपण क्रियाशील दिसू शकतो, आपण एकदम धडाडीचे कार्यकर्ते वाटू शकतो, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने आपण मेलेले असण्याची शक्यता आहे प्रियांनो. ही फार गंभीर गोष्ट आहे. आता या लोकांचा प्रॉब्लेम काय होता, या लोकांचा विश्वास देवाच्या दृष्टीने जिवंत नव्हता. लक्षात घ्या, तुमच्या दृष्टीने तो कसा आहे याला महत्व नाही, किंवा लोकांच्या दृष्टीने, किंवा तुमच्या पालकांच्या, बिशपच्या दृष्टीने, किंवा एखाद्या स्पीकरच्या दृष्टीने कसं आहे त्याला महत्व नाही प्रियांनो. देवाच्या दृष्टीने तो जिवंत आहे का? तुमच्या कृतीमध्ये देवावरची अपार निष्ठा दिसून येते का प्रियांनो? तुमच्या जीवनामध्ये देवाला अपेक्षित असलेला पश्चाताप आहे का प्रियांनो? आणि आध्यात्मिक जीवन प्रभूला दिसतंय का, की त्याचा अभाव दिसतोय प्रियांनो? प्रभू असं म्हणतोय की धार्मिक विधी ज्या आहेत, किंवा सभा ज्या आहेत, किंवा चांगली प्रतिमा जी आहे, तुमची प्रतिष्ठा जी आहे, ती पुरेशी नाहीये. आणि हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कालच मी एका व्यक्तीला सांगत होतो, आपला देव जो आहे तो अंतःकरणे आणि मन पाहणारा देव आहे. आपला विश्वास जो आहे प्रियांनो, तो दिसून येतो आपल्या आज्ञापालनामध्ये. देवाची इच्छा आम्ही कशा रीतीने पूर्ण करतो त्याच्यातून दिसून येतो. देवावरची आमची प्रीती जी आहे त्यातून आम्हाला दिसून येतो, आणि देवाच्या प्रती असलेला आवेश त्यातून दिसून येतो. परंतु जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी नसतात आणि फक्त बाह्य धार्मिकता असते, आध्यात्मिक दृष्ट्या प्रभू त्याला मृत समजतो. हे आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. काही लोकांना वचन खटकतं, आणि कधी कधी काय होतं माहितीये का, प्रभू जे काही बोलतो ना ते सुद्धा खटकतं. पण प्रभू या ठिकाणी तुमच्यावर दोषारोप करण्यासाठी, तुमच्या उणिवा काढण्यासाठी प्रभू काही बोलत नाहीये, लक्षात घ्या. म्हणून तो शब्द फार महत्वाचा आहे, प्रियजन हो. देव तुम्हाला प्रिय गणतो, आणि देवाला तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक जागृती आणायची आहे प्रियांनो, पुनरुज्जीवन आणायचंय, आणि प्रभूला तुमची पुनर्स्थापना करायची आहे, तुम्हाला एस्टॅब्लिश करायचंय. हे आधी तुम्ही नीट लक्षात घ्या.
आणि तुम्ही प्रभूला काय विचारायला पाहिजे? प्रभू, अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे माझ्या जीवनात हे परिवर्तन दिसत नाहीये? प्रभू, ते तू घडवून आण. आणि हे फार महत्वाचं आहे प्रियानो. जर प्रभूच्या दृष्टीने ते परिवर्तन दिसत नसेल तर काही उपयोगाचं नाहीये प्रियानो. प्रभूच्या दृष्टीने आज्ञापालनाचं फळ तुमच्या जीवनामध्ये नसेल, पश्चातापाचं फळ तुमच्या जीवनाला लागलेलं नसेल, नवीन जीवनाचं फळ दिसत नसेल प्रियानो, किंवा नीतिमत्वाचं फळ दिसत नसेल, चांगलं फळ दिसत नसेल, ज्ञानाचं फळ दिसत नसेल प्रियानो, किंवा प्रकाशाचं फळ दिसत नसेल, पवित्र आत्म्याचं फळ दिसत नसेल, तर तुम्हाला माहितीये का, तुम्ही फक्त धार्मिक विधी पाळता, परंतु ख्रिस्ताबरोबरचं जे जिवंत नातं आहे ते तुम्ही अनुभवत नाही. हा जो जिवंतपणाचा जो अनुभव आहे ना, तो फार महत्वाचा आहे. म्हणून यहुदाने काय म्हटलंय? यहुदाने असं म्हटलेलं आहे की ती देहबुद्धीची आहे. म्हणजे देह तुम्हाला इतका गाफील ठेवू शकतो की तुम्हाला असं फिलिंग देऊ शकतो की तुम्ही तारण पावलेले आहात, तुम्ही नवीन जन्म पावलेले आहात, पण मुळात तसं नसतं आणि तशी नसण्याची शक्यता आहे प्रियांनो. म्हणून प्रेषित यहुदाने ते शब्द वापरले, पवित्र आत्मा नसलेली ते आहेत. किती गंभीर शब्द आहेत प्रियांनो. मला माहितीये, एका शहरामध्ये एक जुनं घड्याळ होतं, खूप मोठं. तुम्हाला आपल्या मुंबईमध्ये देखील तो एक घड्याळ असलेला मनोर आहे, माझ्या डोक्यातून नाव निघून गेलं. तर त्या ठिकाणी देखील फार मोठे मोठे घड्याळ आहेत आणि माणसं एवढे मोठे मोठे काटे आहेत त्याचे. आता ते लांबून जे घड्याळ त्या शहरातून सगळ्यांना दिसायचं, कुठूनही ते घड्याळ जे आहे ते मनोऱ्यावरचं घड्याळ दिसायचं, व्यवस्थित दिसायचं. त्याचे काटे दिसायचे, तो 1 2 3 4 5 ते नंबर दिसायचे, त्याचं डायल स्वच्छ दिसायचं, रात्री त्यातले दिवे लागायचे. तर तुम्हाला माहिती आहे गंमत काय होती? अनेक वर्षांपासून त्यातली यंत्रणा बंद होती. घड्याळ जिवंत दिसत होतं, पण गंमत काय माहितीये का? त्यातले तास काटा आणि मिनिट काटा जो आहे तो फिरतच नव्हता. तो फिरत नव्हता. तुला माहितीये, बऱ्याच जणांचं ख्रिस्ती जीवन असंच असतं. म्हणजे कसं, तुमच्याकडे ख्रिस्ती भाषा असते, तुमच्याकडे बायबल असतं, गीतांची पुस्तकं असतात छान छान, ख्रिस्ती मित्रमैत्रिणी असतात, ख्रिस्ती पुस्तकं असतात, साहित्य असतं, ख्रिस्ती मॅगझिन येतं, ख्रिस्ती कार्यक्रमांमध्ये तुम्ही भाग घेता, ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही एकदम ऍक्टिव्ह असता प्रियानो. पण प्रॉब्लेम कुठे असतो माहितीये का? हृदयामध्ये प्रभूला स्थान नसतं. आणि जेव्हा प्रभूला स्थान नसतं प्रियानो, तेव्हा पवित्र आत्मा निवास करत नाही. आणि अंतःकरणामध्ये जर पवित्र आत्मा नसेल तर प्रेषित यहुदाने म्हटल्याप्रमाणे मग तुमची गत होणार, पवित्र आत्मा नसलेली पिढी तुम्ही बनून जाणार. आवडेल का तुम्हाला? परमेश्वराचा विचारच तुमच्यामध्ये नाही. मग प्रभू जेव्हा येईल मेघावर आरूढ होऊन, तेव्हा तो तुमची आठवण कशी ठेवेल बरं? तो तुम्हाला कसं घेऊन जाईल आपल्या जवळ? तुम्ही प्रभू बरोबर जाऊ शकाल का स्वर्गामध्ये? नाही जाऊ शकणार प्रियांनो. तुमचं धार्मिक स्वरूप तुम्हाला वाचू शकणार नाही, वाचू शकणार. सॉरी. बघा, मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा मी बरेचसे सरकारी कर्मचारी पाहायचो. काही जे कर्मचारी असायचे ते एकदम रेग्युलर जायचे. माझे पप्पा जे होते त्यांनी कधीच ते सरकारी कर्मचारी होते, ते पोस्टात कामाला होते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये फार क्वचित ते घरी राहिले असतील. सकाळी जायचे वेळेच्या आधी, त्यांची नेहमी सवय असायची. इव्हन चर्चला पण अर्धा तास आधी जायचे, कामावर पण अर्धा तास आधी जायचे, एकदम पंक्च्युअल असायचे. माझे वडील म्हणजे घड्याळाचा काटा. असं म्हणायचे लोक की वाघमारे साहेब आले की आपण घड्याळ सेट करायचं. 10 वाजता येणार म्हटलं, 10 वाजताचा टाइम दिला, 9:30 वाजता ते पोहोचणार आणि मग लोक ते घड्याळ लावायचे. असं काही लोक गमतीने बोलायचे. म्हणजे इतके पंक्च्युअल होते, पंक्च्युअलिटीच्या बाबतीमध्ये. परंतु काही जे त्यांच्या बरोबरचे जे लोक असायचे आणि इतर जे कर्मचारी असायचे पूर्वीच्या काळामध्ये, ते वेळेवर तर यायचे,
सर्वांना वाटायचं की हा हे एकदम आदर्श कर्मचारी आहेत, पण प्रत्यक्ष ते काम करत नसायचे. ते काय करायचे, सही वगैरे करायचे आणि निघून जायचे, आपल्या जबाबदाऱ्या टाळायचे आणि बाहेरची कामं करायचे. बऱ्याचशा सरकारी ऑफिसेसमध्ये हे चालायचं, म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसेसमध्ये हे चालायचं. फक्त उपस्थिती दाखवायची, म्हणजे कागदोपत्री किंवा रजिस्टरवर मस्टर्डवर तुम्ही उपस्थित आहात, सक्रिय आहात, पण काम मात्र शून्य, झिरो. काम शून्य, काम काही नाही. त्याच्यामुळे मग सरकारच्या लक्षात आल्यानंतर हे आता बायोमेट्रिक वगैरे सुरू झालेले आहे. म्हणजे तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा पण ते अंगठा बायोमेट्रिक करावं लागतं, बाहेर पडता तेव्हा देखील बायोमेट्रिक करावं लागतं. विश्वासणाऱ्यांचं देखील बरेचदा असंच होऊन जातं. त्यांची धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती असते, त्यांचं बायबल वाचन असेल, चांगली गोष्ट आहे, गीतं म्हणत असतील, खूप चांगली गोष्ट आहे प्रियांनो. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुमचं आध्यात्मिक जीवन सुदृढ आहे आणि तुम्ही देवाच्या दृष्टीने जिवंत आहात किंवा तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. बघा, देव बाह्य उपस्थितीपेक्षा किंवा बाहेरचा जे काही तुमचा देखावा आहे त्याला देव भुलत नाही. लोक भुलू शकतात, पण देव भुलत नाही. देव अंतःकरण पाहतो, त्या अंतःकरणातला विश्वास पाहतो प्रियांनो. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्यातून निर्माण होणारं जे जीवन आहे ते देव पाहतो. आणि ते फार महत्वाचं आहे प्रियांनो. आपल्या जीवनामध्ये आम्ही हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहिला मुद्दा तुम्ही नीट लक्षात घ्या. धार्मिक स्वरूप आणि आध्यात्मिक जीवन या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. लक्षात आलं तुमच्या? धार्मिक स्वरूप आणि आध्यात्मिक जीवन या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जिवंतपणाचा धार्मिक असण्याशी काही संबंध येत नाही प्रियानो. एखादा व्यक्ती जिवंत आहे, तो धार्मिक वाटत नसेल तरी देवाच्या दृष्टीने तो जिवंत आहे. एखादा व्यक्ती धार्मिक असू शकतो, परंतु तो जिवंत नसेल. आता जिवंत माणसामधली धार्मिकता दिसायला पाहिजे, त्याचं नीतिमत्व दिसायला पाहिजे, झळकायला पाहिजे. त्याच्या जीवनातून वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे आज्ञापालन, देवाची इच्छा पूर्ण करणं आणि तो कशा रीतीने प्रभूसाठी जगतो, ह्या सर्व गोष्टी फार मोलाच्या आहेत, प्रश्नच नाही प्रियांनो. परंतु फक्त तुम्ही धार्मिक असाल तर तो पुरावा नाहीये की तुम्ही जिवंत आहात, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट आणि दुसरं सत्य मला तुम्हाला सांगायचंय, ते फार महत्वाचं आहे, नीट लक्षात घ्या. दुसरं सत्य असं आहे की मृत माणसाला, जो मेलेला माणूस असतो ना, त्याला मृत्यूची जाणीव नसते, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी यहुदा काय म्हणतो बरं, ती फूट पाडणारी देहबुद्धीची आणि ज्यांना पवित्र आत्मा नाही अशी ती आहेत, असे ते लोक आहेत प्रियांनो. आध्यात्मिक मृत्यूचं अतिशय भयंकर हे चित्र आहे. बरेचदा जे दारू पिणारे लोक असतात ना, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जी काही समस्या आहे ना, ती कळतच नाही प्रियांनो. त्यांचं लिव्हर खराब होतंय, त्यांच्या शरीरामधले अवयव खराब होत आहे, दारू त्यांच्या नसानसामध्ये भिनली जाते, त्यांना ते कळत नाही. एखादा घमंडी मनुष्य असेल, अभिमान बाळगणारा गर्विष्ठ मनुष्य असेल, त्याला त्या गर्वाची जाणीव नसते बरेचदा. त्याला वाटत नाही की तो गर्विष्ठ आहे, त्याला वाटतं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. एखाद्या माणसाची फसवणूक होत आहे, मग ती जगाकडून होत असेल किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून होत असेल, त्याला बरेचदा हे कळत नाही की तो फसवला गेलाय, बरेचदा हे कळत नाही प्रियांनो. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर मग खूप भयंकर गोष्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे देवाचं वचन काय सांगतं? देवाचं वचन असं सांगतं की मृत माणसाला अनेकदा स्वतःचा मृत्यू दिसत नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे जगाचं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, त्यांना हे कळतच नाही की ते पाप आणि अपराध यामध्ये मेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्या पापाचा प्रश्न ते निर्माण ते होऊ शकत नाही, किंवा झाला तरी ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना त्यांच्या शेवटाचं काही पडलेलं नसतं, त्यांच्या डेस्टिनीचं काही पडलेलं नसतं. जेव्हा बरेचदा मी विचारतो, तुम्ही अचानक तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही कुठे जाणार? तो क्या होना है, तो गाड़ेंगे या जलाएंगे.
मला माहिती आहे का, लोकांना त्यांच्या संवेदना जे आहेत ना प्रियानो, ते अक्षरशः बोथट झालेले आहेत. मला माहिती आहे, बायबलमध्ये तुम्ही पहा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कठोर शब्दांचा सामना कोणाला करावा लागला? कोणाला करावा लागला? फार कठोर शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने कोणासाठी वापरले? हं? कोणासाठी वापरले? शास्त्री परुषी. शास्त्री पुरुषांसाठी वापरले प्रियांनो. वेश्यांसाठी त्याने कठोर शब्द वापरले नाही, जकातदारांसाठी त्याने कठोर शब्द वापरले नाही, त्याने सर्वसामान्य लोकांसाठी कठोर शब्द वापरले नाहीत. कोणासाठी वापरले? शास्त्री आणि परुषांसाठी. कारण तुम्हाला माहिती आहे, एक गंमत आहे, जे जकातदारांना दिसत होतं आणि जे कसबीनींना दिसत होतं ते शास्त्री आणि परुषांना दिसत नव्हतं. किती भयंकर गोष्ट आहे. एक मनुष्य गंभीर आजाराने ग्रस्त झाला आणि त्या आजारामुळे त्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम झाला. आता मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे त्याला त्याच्या वेदना जे आहेत त्या संवेदना त्याच्या निघून गेल्या, बोथट झाल्या आणि त्याला वेदना काही जाणवतच नव्हत्या. त्याच्यामुळे त्याला असं वाटायचं की मी बरा आहे. पण वेदना नसणं हे सुदृढ आरोग्याचं चिन्ह नाहीये प्रियांनो. वेदना नसणं ही रोगाची गंभीरता दाखवतं आणि पापी माणसाच्या बाबतीमध्ये असंच होऊन जातं. जेव्हा तो वर्षानुवर्षे पापामध्ये असतो तेव्हा त्याच्या ज्या संवेदना आहेत पापाच्या त्या बोथट होऊन जातात. त्याला त्याचं काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही प्रियांनो. आमच्या इकडे एक घटना घडली. एका घराला आग लागली आणि रात्रीच्या वेळेला आग लागली आणि घरातले सगळे लोक जे आहेत पळापळ झाली. बाजूचे लोक पण जागे झाले त्या आगीमुळे, त्याच्या उष्णतेमुळे. आरडाओरडा सुरू झाला आणि मग फायर ब्रिगेडच्या लोकांना बोलवलं वगैरे सगळं. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या घरामध्येच एक मनुष्य गाढ झोपलेला होता. काही लोक नंतर बोलले की तो नाईट ड्युटी करून आला होता आदल्या दिवशी, आदल्या रात्री. मग डे ड्युटी पण केली होती, त्याच्यामुळे मग तो त्या संध्याकाळी त्याला नाईट ऑफ होता, त्याला गाढ झोप लागली. आता इतकी त्याला गाढ झोप लागली, तुम्हाला काय सांगू. ते आग लागली त्या ठिकाणी, इतका धूर झाला, लोक ओरडत होते, घर जळत होतं, त्या माणसाला हाका मारत होते, अरे बाबा उठ, त्याच्या नावाने हाका मारत होते. पण त्या झोपलेल्या व्यक्तीला काहीच धोका जाणवत नव्हता. तो या कुशीवर त्या कुशीवर पण झाला नाही, एकदम गाढ तो झोपलेला होता. त्या गाढ झोपेतल्या माणसाला असं वाटतं की सगळं काही ठीक चाललंय. त्याला हेच माहिती नव्हतं की त्या ठिकाणी आग लागलेली आहे. ते लोक जोरजोरात दरवाजे खिडक्या त्याच्यावर हात मारत होते त्याच्या रूमच्या. आणि नंतर त्या रूम मध्ये ती आग पसरल्यानंतर बाहेर आले, बाहेरून हात मारत होते. एकाने धाडस केलं आणि त्याने जाऊन तो दरवाजा फोडून टाकला. जे लोक होते त्यांनी खिडकीतून ती खिडकी पण तोडून टाकली आणि पाईपने त्याच्या अंगावर पाणी टाकलं, त्याने उठायला पाहिजे म्हणून. तुम्ही कल्पना करा, तो माणूस किती गाढ झोपलेला असेल. आध्यात्मिक जीवनात सुद्धा कित्येकदा असंच असतं प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शब्द आहेत ते रागाचे, क्रोधाचे किंवा दोषाचे शब्द नव्हते प्रियांनो. ते जीव वाचवण्यासाठी त्याने काढलेले ते उद्गार होते. तो इशारा होता प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला इशारा देतो प्रियांनो. आणि हीच गोष्ट आम्हाला प्रभूच्या बलिदानामध्ये पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी, माझ्यासाठी, जगातील सर्व पापी लोकांसाठी बलिदान केलं. त्या बलिदानाच्या द्वारे देवाने पापांची क्षमा, देवाबरोबरचा समेट आणि त्याचं नीतिमत्व आम्हाला देऊ केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचे पाप दूर झाले, आमचे शाप दूर झाले, आमचा दंड दूर झाला. प्रभू येशू ख्रिस्त फुकट हे देतो, फुकट हे देतो. आणि ही किती महत्वाची गोष्ट आहे. प्रभूला तुम्हाला नरकात टाकायचं नाहीये, हे लक्षात घ्या प्रियांनो. प्रभूला तुम्हाला नरकात टाकायचं नाहीये. एका ठिकाणी मला आठवते एक घटना. एका कुटुंबामध्ये खूप वाद झाला, भांडण झालं, हे झालं आणि
चिडाचिडी झाली, आई वडील काहीतरी मुलाला बोलले आणि तो मुलगा काय मानत नव्हता. तो म्हणाला की नाही, मी राहणारच नाही या घरामध्ये, मी घर सोडून जातो. शेवटी त्या मुलाच्या वडिलांनी मला फोन केला आणि मी आणि माझी पत्नी आम्ही लोक त्या लोकांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर तो मुलगा इरवेला पेटलेला होता. त्याने बॅग बीग भरली, कपडे बिपडे भरले आणि तो म्हणाला की नाही. मी त्याला समजावून सांगत होतो, माझं देखील ऐकत नव्हता. माझी पत्नी सांगत होती, तिचं पण तो ऐकत नव्हता. नाही, मी जाणार. शेवटी त्या मुलाची आई मध्ये आली आणि ती म्हणाली, तू जाशील घराच्या बाहेर, मी तुला नाही अडवणार, पण माझ्या मेलेल्या शरीरावरून तू जाशील. माझ्या मेलेल्या शरीरावरून जाशील. घराच्या बाहेर तुला जायचंय, तू जा, पण माझ्या मेलेल्या शरीरावरून तू जाशील. तुला माहितीये, प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर प्राण दिला ना, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे अंतःकरणातले ते शब्द हेच जणू काही सांगत होते. तुम्हाला नरकात जायचंय ना, खुशाल जा, पण माझ्या मेलेल्या शरीरावरून जावं लागेल. म्हणजे काय, माझं मरण जे आहे त्याला ओलांडून जावं लागेल. थोडक्यात तुम्हाला ख्रिस्ताचा मृत्यू धुडकावून जावं लागेल. प्रियांनो, एक तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वर्गात जाणार, आणि नाही तुम्हाला स्वर्गात जायचंय, प्रभू म्हणतो ठीक आहे, मग माझ्या मृत शरीराला ओलांडून तू जा. किती माणसांना पस्तावा होईल प्रियांनो, किती पस्तावा होईल. अरे, तर प्रभूने माझ्यासाठी बलिदान केलं आणि मी ते धुडकावून लावलं, म्हणून प्रभू मज पाप्यावर दया कर, मला बरं व्हायचंय. आम्ही म्हणायला नको का? आम्ही ते म्हणायला पाहिजे प्रियांनो. आणि तिसरी महत्वाची शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, आणि ती फार महत्वाची आहे. प्रियांनो, तुम्ही विश्वासात आहात की नाही याची स्वतः परीक्षा करा. ते मी नाही सांगत आहे, ते देवाचं वचन सांगतं. 2 करिंथ 13वा अध्याय 5वं वचन, त्या ठिकाणी पौल असं म्हणतो करिंथीकरातील लोकांना, तुम्हाला आणि मला देखील तो तेच म्हणतो, स्वतःची परीक्षा करा की तुम्ही विश्वासात आहे की नाही. आणि तुम्ही याकोबाच्या पत्रामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी याकोब असं म्हणतो, प्रेषित याकोब असं म्हणतो की फक्त वचन ऐकणारे असू नका, तर वचनाप्रमाणे जीवन जगणारे व्हा. किती महत्वाचं आहे प्रियांनो. आणि आपल्या थोर प्रभू येशू ख्रिस्ताने मत्याच्या 7व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. प्रियांनो, फळांवरून तुमची ओळख पटते. आणि फळं कधी येतात? जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये नसतो तेव्हा. चांगली फळं तेव्हा लागतात जेव्हा पवित्र आत्मा असतो, पण जेव्हा पवित्र आत्मा नसतो तेव्हा सगळा उजाडपणा असतो. फक्त हिरवगारपणा दिसतो. अंजिराच्या झाडाला फक्त पानं होते प्रियांनो, आणि फळाचं म्हणाल तर काहीच नव्हतं. प्रियांनो, अशी जर तुमची स्थिती असेल ना, तर ती फार भयंकर आहे प्रियांनो, फार भयंकर आहे. तुम्ही जर फक्त आपल्या धार्मिक गोष्टी पाहून जर असं म्हटलं की मी तर ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलोय, मी चर्चला जातो, मी अमुक एका चर्चचा मेंबर आहे, सभासद आहे, माझं समर्पण झालंय, किंवा तुम्ही म्हणाल माझं दृढीकरण झालंय, माझा बाप्तिस्मा झालाय, तुम्ही म्हणाल आम्ही महिन्यातून एकदा प्रभू भोजन घेतो, आधी प्रभूची गीतं गातो, आम्ही वर्शिप लीडर आहे, अमुक आणि तमुक. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही प्रभूला शरण जाता, जेव्हा तुम्ही प्रभूच्या चरणाजवळ आपलं जीवन समर्पित करता, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचा प्रभू, तुमचा मालक, तुमचा धनी, तुमचा स्वामी म्हणून स्वीकारता, जेव्हा तुम्ही त्याला आपल्या हृदयाचा राजा म्हणून आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवता, जसं आपण 2 आठवड्यापूर्वी पाहिलं होतं, तेव्हा तुम्ही एक करार करत असता. एक करार करता प्रियांनो, प्रभूबरोबरचा तो करार आहे. तुम्ही प्रभूला काय म्हणता माहितीये? प्रभू, आतापर्यंत मी मनमानी जीवन जगलो, माझ्या मनाला येईल तसं वागलो, मी माझ्या मनाचा राजा होतो, जे मला योग्य वाटायचं ते मी करत होतो, माझ्या इच्छेला येईल ते मी करत होतो, परंतु आज एक मी ठाम निर्णय घेत आहे, आज मी दृढ निश्चय करत आहे, आज मी पक्का निर्धार करत आहे
कुठला निर्धार माहितीये का? तुझं वचन पाळण्याचा निर्धार करत आहे. आणि प्रभू, मी माझं जीवन तुला समर्पित करतो. तुम्हाला माहितीये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाती जेव्हा तुम्ही आपलं जीवन समर्पित करता, तेव्हा तुम्ही त्याच्या तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताशी वचनबद्ध होता. लक्षात घ्या, तुम्ही शब्दबद्ध होता, तुम्ही कटिबद्ध होता, तुम्ही बांधील असता. कुठल्या गोष्टीशी तुम्ही बांधील असता? त्याच्या आज्ञेशी, तुम्ही बांधील असता त्याच्या इच्छेशी, तुम्ही बांधील असता त्याच्या सिद्धांताशी, तुम्ही बांधलेले असता त्याच्या तत्वांशी, तुम्ही बांधलेले असता त्याच्या व्यवस्थेशी, तुम्ही बांधलेले असता त्याच्या शिस्तीशी. तुम्ही असं नाही म्हणू शकत, जे एकदा समर्पण केलं, प्रभूला आपलं जीवन दिलं, पण तुम्ही असं म्हणू शकत नाही प्रभूच्या 100 आज्ञा आहेत, नाही प्रभू मी फक्त 90च पाळणार, बाकीचे 10 आज्ञा मी पाळणार नाही, असं नाही म्हणू शकत. तुम्ही प्रभूला असं म्हणू नाही शकत, प्रभू हे मला जड जातंय, हे मी नाही करू शकणार, हे मला पटत नाही, ते मी नाही करू शकणार, मी हेच घेईन, मी ते घेणार नाही, असं म्हणू शकत नाही प्रियांनो. तुम्ही घ्या अथवा घेऊ नका, तुम्ही आज्ञा पाळा अथवा पाळू नका, त्याच्यामुळे देवाचं काही बिघडत नाही. लक्षात घ्या, तुम्ही आज्ञा पाळल्यामुळे देवाच्या गौरवात काही भर पडत नाही. तुम्ही आज्ञा भंग केला तरी देवाच्या गौरवातून काही उणं होत नाही, कारण देव मुळातच गौरवी आहे. बिघडतं कोणाचं? तुमचं, मनुष्याचं प्रियांनो. म्हणून आम्ही ही गोष्ट पाहणं फार गरजेचं आहे. माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य दिसतं का? मी काटेकोरपणे देवाचं वचन पाळतो का? माझ्या जीवनाची ही धडपड आहे का की मला पित्याला संतुष्ट करायचं? मी देवाला भीतो का? मी पापाला ठामपणे नकार देतो का? एखादं वचन पाळलं जात नाही तर मी त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो का? किंवा मी त्या गोष्टीमध्ये सहभागी व्हायला नकार देतो का? बघा, जर वचन मोडून तुम्ही आनंदी राहू शकत असाल ना, तर मग खरंच काहीतरी प्रॉब्लेम झाला, खरंच काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि तुम्हाला माहितीये का, ही गोष्ट आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये सर्रासपणे चाललेली आहे. आणि काही पाप जी असतात ना, ती धार्मिक असतात. लक्षात घ्या, आणि धार्मिकतेच्या जगाखाली सगळं खपवून टाकलं जातं. आणि मी नेहमी लोकांना सांगत असतो की वचन पाळण्याच्या बाबतीत तुम्हाला काटेकोर राहायला पाहिजे. तुम्ही वचनाच्या बाबतीत कुठली तडजोड करू नका. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. ब्रदर विल्सन, एक वचन वाचा, 1 करीन त्याचा 14वा अध्याय 34 आणि 35 वचन वाचा बरं पटकन जरा. 1 करीन याचा 14वा अध्याय 34 आणि 35 वचन. तसे स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. बघा किती गंभीर गोष्ट आहे. आता बघा, आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का? धार्मिकतेच्या नावाखाली हे वचन जे आहेत ना, ते सर्रास मोडले जातात. किती गोष्टी सांगितल्या बरं. 34व्या वचनामध्ये एक पहिली गोष्ट सांगितली, स्त्रियांनी गप्प राहायचं. दुसरी गोष्ट, त्यांना बोलण्याची परवानगी नाही. तिसरी गोष्ट, नियमशास्त्रात सांगितलंय, जुन्या करारात काय सांगितलंय? त्यांनी मर्यादेत राहायचं, त्यांनी अधीन राहायचं. म्हणजे जुना करार आणि नवीन करार दोन्ही सांगतात. चौथी गोष्ट, जर त्यांना माहिती करून घ्यायची असेल तर त्यांनी घरी पतींना विचारायचं. ही चौथी गोष्ट. मंडळी सुद्धा नाही, पतींना घरी जाऊन विचारायचं. आणि 5वी गोष्ट, स्त्रीने मंडळीत बोलणं लज्जास्पद आहे. 5 गोष्टी सांगितल्या. परत एकदा घरी जाऊन वाचा वचन, तुमच्या लक्षात येईल. पण किती सर्रासपणे वचन मोडलं जातं. लोक काय म्हणतात माहितीये का? काही होत नाही, काही होत नाही. आणि ते सर्रासपणे देवाचं वचन मोडून टाकतात. म्हणजे जणू काही देवाला ते ईर्षेला पेटवतात. आम्ही मोडू, तुला काय वाटेल ते कर.
प्रियानो, आपण असं करतो का? तुम्ही करताय का? देवाला ईर्षेला पेटवताय का? आणि धडधाकटपणे, राजरोसपणे देवाच्या क्रोधाची पर्वा न करता, त्याच्या दंडाची पर्वा न करता, त्याच्या दोषाची पर्वा न करता तुम्ही देवाचं वचन मोडण्याचं धाडस करता का? विचार करा प्रियानो या गोष्टीचा. आपण सबमिट होतो का? प्रभू, मी सगळी वचनं पाळीन, पण हे ना 1 Corinthians 14:34 आणि 35 आम्ही नाही पाळणार. पौलाने एकदा सांगितलं असतं तर काही लोकांनी त्याच्यात काहीतरी भाषांतरामध्ये काड्या करून ठेवल्या असत्या किंवा काहीतरी केलं असतं. अर्थात भाषांतरकाराने काही केलं नाही. ही देवाची मोठी कृपा आणि पवित्र आत्म्याचं नियंत्रण आहे प्रियांनो. अजून एक वचन ब्रदर 1 तिमोथी 2 अध्यायामध्ये वाचा बरं. 1 तिमोथी 2 अध्यायामध्ये या आणि आणखी एक वचन वाचा. 1 तिमोथी 2 अध्याय पटकन वाचा जरा. 1 तिमोथी 2 अध्याय 8वं वचन वाचा आधी. वचन 8 वाचा बरं पटकन. 1 तिमोथी 2 अध्याय 8वं वचन. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. हा बघा, या ठिकाणी कोणाला सांगितलेलं आहे प्रार्थना करायला? पवित्र हात वर करून पुरुषांना. पुरुषांना, मेन. इंग्रजीमध्ये सगळ्या भाषांतरामध्ये तुम्हाला पुरुष हा शब्द पाहायला मिळेल. त्यांना वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करायला सांगितलेली आहे. आणि पुढे जाऊन बघा 11 आणि 12 वचन ब्रदर, त्याच्या खालीच जरा या 11 आणि 12 वचन वाचा बरं परत एकदा. स्त्रीने सर्वस्वी अधीनतेने निमूटपणे शिकावे. स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही. तिने निमूटपणे बसावे. बघा किती प्रकारे त्याने सांगितलेलं आहे. पुरुषांनी करायचं ही सेवा, नंबर 1. 8व्या वचनामध्ये स्त्रीने अधीन राहायचं, तो एक शब्द आहे. निमूटपणे शिकायचं, ते दुसऱ्या प्रकारे सांगितलेलं आहे. एका शब्दाने नाही समजत, दुसऱ्या शब्दात सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट, मी शिकवण्याची परवानगी देत नाही. 5वी गोष्ट सांगितलेली आहे, मी धनीपण, पुरुषांवर धनीपण करण्याची परवानगी देत नाही. आणि 6वी गोष्ट, तिने निमूटपणे बसायचं. आणि लोक या वचनांमध्ये स्त्री स्वातंत्र्याची मुस्कटदाबी पाहतात. आपला देव असा आहे का स्त्रियांची तोंड बंद करणारा? प्रभू येशू ख्रिस्ताने याच्यासाठी प्राण दिला. प्रियांनो, देवाने ही वचनं त्याच्या व्यवस्थेसाठी दिलेली आहेत, हे लक्षात घ्या. ही व्यवस्था आहे. जशी कुटुंबामध्ये पतीने पत्नीवर प्रीती करायची आणि पत्नीने अधीन राहायचं, जे काम करून अंधार्जन करायचंय किंवा आपली उपजीविका मिळवायची आहे, हे पुरुषाला दिलेलं आहे. आणि स्त्रीने लेकरं प्रसवायची आणि तिने कुटुंब चालवायचं, घर चालवायचं, ही स्त्रीला दिलेली जबाबदारी. ही व्यवस्था आहे प्रियांनो, लक्षात घ्या. या व्यवस्थेचे 3, 13, 9, 12 ख्रिस्ती समाजामध्ये वाजलेले दिसतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, कोणाला त्याचं काही पडलेलं नसतं. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एकच गोष्ट सिद्ध करता जेव्हा देवाचं वचन पायदळी तुडवता, तेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये. जर पवित्र आत्मा आहे तर प्रूव्ह करा हे वचन पाळून. किती मोठी स्टेप घ्यावी लागणार लक्षात घ्या. आणि ती स्टेप घेण्यासाठी जिगरा पाहिजे, सिंहाचं हृदय पाहिजे, प्रभूचा आत्मा पाहिजे, जो पवित्र आत्मा नसलेल्या लोकांकडे कधीच नसतो, कधीच नसतो. ते सिंहाचं काळीज, यहुदा वंशाच्या सिंहाचं काळीज, ज्या प्रभूने माझ्यासाठी वधस्तंभावर रक्त सांडलं आणि त्या रक्ताने मला हे पवित्र वचन मिळालं, त्या रक्तात भिजून आलेल्या वचनापुढे मी माथा टेकणार. फार महत्वाचं आहे.
फार महत्वाचं. तुम्ही हा निर्णय घेणार का? प्रभू, तुझ्या वचनानेच मला जीवन जगायचंय. तुम्ही जेव्हा वचन मोडता, कोणी का असेना, तुम्ही असो मी असो, वचन म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त साक्षात. प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला, तो शब्द जीवनाचा शब्द आहे. तो शब्द मोडायचं धाडस मी करायचं धूळ आणि मातीने? पवित्र आत्मा मिळालेला माणूस म्हणेल, प्रभू त्याच्यापेक्षा मला मरण दे, त्याच्यापेक्षा मला मरण दे. माझ्या हातून असं कधी न हो की मी धडधडीतपणे तुझं वचन मोडावं. आणि जर तुम्ही ते करताय तर मी तुम्हाला म्हणेन, पवित्र आत्मा नाहीये. पवित्र आत्मा नाहीये. तुम्ही किती म्हणा मला पवित्र आत्मा मिळाला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हे माणसं खुश होतील, माणसं फसतील आणि तुम्ही फसाल नंतर. प्रभू म्हणेल, मी तुला ओळखत नाही. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून निघून जा. देवाचे वचन समजण्यास तुम्हाला प्रत्येकाचं सहाय्य करून तुम्हाला विपुल आशीर्वाद देऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू.